नमस्कार, मी राधिका देशपांडे। एक अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची आहे म्हणून हा व्हिडिओ करते। TICC पुणे आयोजित अतुल परचुरे बाल कला करंडक 2025 चं आयोजन करण्यात आलेलं आहे। येत्या डिसेंबर महिन्यात ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये बाल कलाकारांनी सहभाग त्यांचा घ्यायचा आहे, त्यांनी भाग घ्यायचा आहे। दादा अत्यंत गोड व्यक्तिमत्व होतं आणि त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ हा करंडक आयोजित करण्यात आलेला आहे। याला एक विशेष महत्त्व आहे। दादाचं नाटकावर नितांत प्रेम होतं आणि तो लहानपणापासूनच नाटकात काम करत आलेला आहे, त्यामुळे या करंडकाला आणखीन एक विशेष महत्त्व त्यामुळे प्राप्त होतं। नुकताच मराठी रंगभूमी दिवस आपण साजरा केला, पण खरं तर मराठी रंगभूमीचा पाया हा बालरंगभूमी आहे, पण त्याबद्दल विशेष काही बोललं जात नाही, बरंच काही केलं जात नाही। अशा करंडकांमुळे जास्तीत जास्त मुलं बालकलाकार तयार होतात, उत्साह निर्माण होतो। त्यामुळे बालनाट्य हे प्रत्येकाने केलं पाहिजे लहानपणी। त्याच्या आठवणीही गोड असतात। ही अशी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मी आयोजकांचे पण फार कौतुक करते आणि सगळ्यांना आवाहन करते की प्रत्येकाने बालनाट्य स्पर्धेत भाग घ्यावा। लहान मुलांनी, पालकांनी उत्साह दाखवावा। धन्यवाद।